पाच पाहिजेत. नको मुंबई नको पुणे आव नको नको मना गोवा किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा नको मुंबई नको पुणे आव नको नको मना गोवा किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत होत्या त्या डान्स साठी. आणि योग आहे बाळा मागे. आता बाली काय करत? अच्छा असं बाली पाग मारणार आहे. बघा या स्पर्धेने जो उत्साह गाठला या दोघांच्या नृत्याने खरोखरच खूप मोठी उंची गाठली. जोरदार टाळ्या दोघांसाठी होऊन जाऊ द्यात. टॉस करायच्या अगोदरच मनोगत घेत. मनीष कसं वाटलं तुला आता ही तुझी ग्रँड एंट्री? मला माहित आहे मनीष तुम्हाला एक विचारतो, एक जोडीचे एक नंबर मिळालेले आहे म्हणून डान्स भारी झालेला आहे. एकदम बरोबर, एकदम बरोबर आहे. जोडी भारी आहे, ही जोडी नंबर 1 आहे. मनीष मित्र सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, काल ज्या वेळेला पहिली टॉसची एंट्री झाली तेव्हापासून मनीषने मॅच बघितली आणि स्टेटसवरती पहिला अपलोड केलं त्या लोकला आणि मी त्याला कमेंट दिली होती. मनीष कसं वाटलं आता इथं आतमध्ये येत असताना आणि हा संपूर्ण पेहराव आणि या स्पर्धेचा हा काही इनिशिएटिव्ह त्याबद्दल? माझा जाम भारी वाटलं. मी पहिली जो मॅच बघितली ना एवढी जबरदस्त. मी पहिलाच व्हिडिओ स्क्रीनशॉट मारला स्टेटसला टाकला. एंट्री म्हणजे जाम आवडली. म्हणजे पोशाख आणि जी एंट्री होती ती टॉस उडवताना म्हणजे जाम मजा आली आणि आयोजन जबरदस्त आहे. तुम्ही सुद्धा एक आयोजक आहात म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षी MPL ला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आम्ही काहीतरी करू नवीन बघूया पण एवढं भारी नाही करू शकत जे यांनी केलंय ते. क्या बात आहे, क्या बात आहे. ही सर्वात मोठी पद पावते. बघा हे सगळं करण्याच्या मागचा सूत्रधार आज नाचत नाचत शेवटच्या टॉसला आलाय. बाली हे तुझ्या मनात कसं काय आलं आणि हे सगळं करत असताना तुला कसं वाटलं? मला खरं तुला सांगू ना तर मला काय वाटतं माहिती आहे का, माझ्या गावात काहीतरी नवीन करायचं होतं ते मी केलाच. आज मी खरं मराठीमध्ये बोललो असतो पण मी आज गावठीमध्ये बोलते का तर माझी भाषा ती आहे. बोलणं गरजेचं आहे आणि आज सर्व संघांना सर्व खेळाडू जेवढे खेळले त्या सगळ्यांना अभिमान आहे या गोष्टीचा की हे सगळं तू दाखवलंस आणि त्यासाठी सगळ्यांच्या वतीने तुला थँक्यू. कारण तू इतका चांगला इनिशिएटिव्ह इथे घेतलास आणि मारंबळपाड्याची यावर्षीची स्पर्धा सगळ्यांच्या घराघरात नेऊन पोहोचवलीस. म्हणजे आज जेवढे पण बघतात मारंबळपाडा गावामध्ये सुद्धा हे बघत असताना सगळ्यांना वाटतंय की हा पोराने काहीतरी चांगलं केलंय. टाळेबीकीचा कौल करण्यासाठी मी मी एकटा नाही, माझी सर्व टीम आहे आणि माझा गाव पण आहे. क्या बात आहे, हे आम्हाला माहित नव्हता आणि संपूर्ण टीम थँक्यू सो मच. खूप चांगला इनिशिएटिव्ह आणि आम्हाला सर्वांना आनंदित आणि म्हणतात या सगळ्या इनिशिएटिव्हने असं झालंय की आता स्पर्धा कोणत्या लेवलला न्यावी या बाकीच्या ऑर्गनायझरसाठी आता प्रश्न पडलाय की नक्की अजून नवीन काय करावं. मी नाणेफेक करण्यासाठी विनंती करेल रंजनदादा पाटील यांना की आपण दोन्ही टीमला पण बोलवायचंय. क्या बात आहे. मग हे सगळे प्लेयर नाचत आले पाहिजेत. ओके सो हे नवीन इनिशिएटिव्ह पळायचं नाही कुणी, खेळणारे सगळे नाचत येणार. तयार आहे ना मयूर? मयूर आमचा एका सेकंदात तयार होतो. बघा इकडे इकडे आई भावानी मारंबळपाडा, इकडे गुरुदत्त मंडलपाडा. सगळ्यांसमोर शो करण्याची म्हणजे किंवा म्हणतात स्टेज शोची सवय अल्केश पाटील नाही, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाहीये. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात आई भावानी मारंबळपाडा आणि गुरुदत्त मंडलपाडा. नाचायचंय. ये विनोद
दोन्ही संघांना आम्ही बोलवलेलंच आहे, परंतु या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक गोष्ट सांगून गेला. मॅचचा रिझल्ट काय असेल माहित नाही, परंतु आम्हाला हे सगळं वातावरण बघून खूप आनंद झालाय. मी रंजनदादा विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचंय. ABCC आणि मारंबळपाडा असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. कोण मागेल? म्हणे बालीने सांगितलं आमच्या गावातल्याच मनीषला मान. ABCC आणि ABCC आलाय. थँक्यू. थोडक्यातच टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. आज 58 बघितलाय, 51 बघितलाय आणि 23चा बचाव सुद्धा बघितलाय. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? बघू, समोरची टीम पण एकदम ताकदवर आहे. तसं आमचे फलंदाज पण म्हणजे गरमच आहेत. आता सूप पिऊन आलेले आहेत. पण त्यांना सांगितले आपण हलू खेळायचं आहे. आता जो काही इनिशिएटिव्ह होता ती होड बोट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. मागील 3 वर्षामध्ये आईबावानी मारंबळपाडाचं आयोजन बघितलं, यावर्षीचं आयोजन कसं वाटलं? या वर्षीचं आयोजन खतरनाक होतं. ॲक्च्युली कॅप्टन आम्ही बदललेला आहे या मॅचसाठी, कारण की त्यांची सासूरवाडी वैभव पाटील यांची. पण हे जो लुक बघितल्यानंतर त्यांनी डिसिजन चेंज केला. बोलते तूच कर, मग मीच केलं हे. प्रवीण पाटील बाली टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंग केली असते. घरच्या मैदानावरती समोर तुल्यबळ संघ आहे, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? घरचा ग्राउंड आहे, पोरांवर थोडंसं दबाव पण आहे, पण फ्री माइंड खेळा, नक्की आपण जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. नाही आणि फक्त आता हा कॉस्ट्युम आणि त्याच्याबद्दल आम्ही मगाशी चर्चा केली होती. आता या टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तुम्हाला विचारेल, ही जी बोट आहे मला वाटतं वसंतजी पाटील साहेब नाही विजयजी पाटील साहेब यांच्याकडून ती बोट आपण आणलीत, कशा प्रकारे त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ही संकल्पना कोणाची आहे जे वेगळ्याच लुकमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे कोळी पद्धतीने या सर्व गोष्टी दिसतात? नाही, फक्त ड्रेस घालून येणं आणि जरा काहीतरी युनिक व्हावं म्हणून मी हर्षदला सांगितलं अगोदर. त्यांच्या 3 बोट आहेत, पण त्यांचं धरण उचलायचं असते, तर आम्ही विजय पाटीलला केलं आणि हलकी बोट आहे. तर विजय बोलला एक फोन केला फक्त की आम्हाला बोट पाहिजे, संधी घेऊन जा, मी धरण 3 दिवस बंद ठेवतो. या बात आहे. आणि म्हणून म्हटलं ही स्पर्धा एका दुःख्याची नाही आहे, संपूर्ण गावाची आहे आणि गावाने तो प्रतिसाद दिलाय. फक्त एकच गोष्ट आहे, मी अल्केशना विनंती करेल की एवढं सगळं झाल्यानंतर कुछ तो बनता यार. आणि अल्केश नाही आला मग अजून काय? खरं तर आयोजन एकदम भारीच आहे. की बाली मला जीवदानी मंदिरात भेटला होता सकाळी, की तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे का? मी म्हटलं काहीतरी सुचलं तर तुला सांगेन, पण माझ्या कल्पनेपेक्षाही पलीकडे त्याला जे सुचलेलं आहे ना ते वसई तालुक्यातलं नाही तर पालघर जिल्ह्यामधलं एक असं आयोजन आहे त्यांचं. म्हणून माणसाला तारणारं आणि मारणारं हे पाणी आहे. जसं तिचं मंदिर रस्त्यालगत भल्या मोठ्या मैदानी आहे, माणसाला तारणारं आणि मारणारं हे पाणी आहे. जसं तिचं मंदिर रस्त्यालगत भल्या मोठ्या मैदानी आहे, प्रत्येकाच्या मुखात तिच्या नावाची गोडवाणी आहे. अशी मारंबळपाड्याची आई माझी सोनू माता भवानी आहे, सोनू माता भवानी आहे. धन्यवाद. बघा हा चस्का आमच्या मनामध्ये होता आणि अल्केश आल्यानंतर अल्केशच्या बोलण्याला आपोआप टाळ्या वाजतात. ही बंटीची ओळख आहे, त्यामुळे बंटीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. नाणेफेकीचा